गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला आपलं तांत्रिकचं लेक्चर आज आपण घेऊया. काल गॅप गेली. बघा एक्झाम लवकरच आहे, त्याच्यामुळे अभ्यासाला लागा. जे कोण नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक शेअर करा मित्रांना. चला तर बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, संकरित गायीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या परदेशी जातच्या वळूच्या विऱ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर हा केला जातो? तर कोणत्या जातच्या वळूच्या विऱ्याचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणात संकरित गायीच्या निर्मितीसाठी? बघा ऑप्शन: ब्राऊन स्विस, जर्सी, होल्स्टीन फ्रिजियन, रेड डॅनिश. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जर्सी. जर्सी या जातीच्या परदेशी वळूच्या विऱ्याचा मोठ्या प्रमाणात हा वापर केला जातो संकरित गायीच्या निर्मितीसाठी. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, परदेशी गाई एका वितात किती लिटर दूध देते? 4000, 6000, 5000, 7000. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 4000. खिलार जातचे मूळ स्थान कोणते? तर कोणते आहे मूळ स्थान खिलार जातचे? बघा दक्षिण महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, सिंध प्रांत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 दक्षिण महाराष्ट्र. नेक्स्ट बघा, गाईच्या चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे सर्वसाधारण दुधाच्या पट तर अजीवनसत्वाचे प्रमाण पट असते तर किती असते? 3 ते 5, 5 ते 15, 5 ते 15, 3 ते 5. बघा आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन नंबर 3. गाईच्या चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे सर्वसाधारण दुधाच्या 2 ते 3 पट असते तर अजीवनसत्वाचे प्रमाण 5 ते 10 पट असते. ऑप्शन 3 आपलं हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, गाईच्या मांसामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण इतके असते म्हणजे किती पर्सेंट असते कोलेस्टेरॉलचे प्रमाण गाईच्या मांसामध्ये? लक्षात ठेवा, मांसामध्ये. तर 1.5, 3.5, 5.5, 7.5. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 7.5% इतके असते कोलेस्टेरॉलचे प्रमाण गाईच्या मांसामध्ये. नेक्स्ट बघा, या देशाला जगाचा गवळीवाडा असे म्हटले जाते तर कोणत्या देशाला म्हटले जाते जगाचा गवळीवाडा? जगाचा नेदरलँड, स्वित्झर्लंड, जर्सी बेट, डेन्मार्क. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 नेदरलँड. नेक्स्ट बघा, खिलार जाती सांगली जिल्ह्यात कोणत्या नावाने ओळखतात? कोणत्या नावाने ओळखतात खिलार जाती सांगली जिल्ह्यात? तापी, म्हसवड, आटपाडी, डेंगरपट्टी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आटपाडी असे ओळखतात खिलार जातीच्या गाईस. नेक्स्ट बघा, अयोग्य जोडी ओळखा म्हणतात गाईची जात आणि उगमस्थान. तर आपल्याला यातली चुकीची जोडी ही ओळखायची आहे. बघा होल्स्टीन फ्रिजियन. तर काय येणार? जर्सी, ब्राऊन स्विस, रेड डॅनिश. तर आपला राईट आन्सर काय येणार म्हणजे चुकीची जोडी? ऑप्शन 4 ही चुकीची जोडी आहे. बघा रेड डॅनिश स्पेन ही चुकीची जोडी आहे, बाकी ह्या बरोबर आहे. होल्स्टीन फ्रिजियन नेदरलँडची, जर्सी जर्सी बेट, ब्राऊन स्विसची स्वित्झर्लंड. बघा स्विस स्वित्झर्लंड, जर्सी जर्सी बेट, होल्स्टीन फ्रिजियन नेदरलँड. लक्षात ठेवा आणि कमेंटमध्ये नक्की टाका रेड डॅनिश कुठली आहे म्हणून. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. वेळ न घालवता फास्टमध्ये आपले 90 क्वेश्चन हे कंप्लीट करायचे आहे. बघा नेक्स्ट आहे, खिलार या जाती सातारा जिल्ह्यात या नावाने ओळखतात तर कोणत्या नावाने ओळखतात खिलार या जाती सातारा जिल्ह्यात? बघा तापी, म्हसवड, आटपाडी, डोंगरपट्टी. तर खिलार जाती सातारा जिल्ह्यात म्हणतात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 म्हसवड असे म्हणतात. खिलार जाती सातारा जिल्ह्यात म्हसवड असे म्हणतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, होल्स्टीन फ्रिजियन जातीच्या गाईच्या दुधात स्निग्धांश असतात तर किती पर्सेंट असतात? 3 ते 5 जे 3.5 ते 4%, 4.5 ते 5%, 5.3%, 4%. तर किती असतात होल्स्टीन फ्रिजियन जातच्या गाईच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण? 48 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन 1 3.5 ते 4% स्निग्धांश असतात होल्स्टीन फ्रिजियन जातच्या गाईच्या दुधात. नेक्स्ट बघा, भारतातील एकूण दुग्ध उत्पादनापैकी गाईच्या दुधाचा वाटा किती टक्के आहे?
तर बघा भारतातील एकूण दुग्ध उत्पादनापैकी गाईच्या दुधाचा वाटा विचारला आहे, किती % आहे म्हणून. 24, 34, 43, 53. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 43% आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील कोणती संस्था संकरित गायीचे संवर्धन व विकास कार्य करण्यास अग्रेसर आहे? तर कोणती संस्था आहे जी महाराष्ट्रातील संकरित गायीचे संवर्धन व विकास कार्य करण्यास अग्रेसर आहे? बघा ऑप्शन: चितळकारे भिलवाडी, गोकुळ प्रकल्प कोल्हापूर, भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान उरळी कांचन, गोशाळा पुणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान उरळी कांचन ही संस्था, महाराष्ट्रातील ही संस्था संकरित गायीचे संवर्धन व विकास कार्य करण्यास अग्रेसर आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, दुग्धोत्पादनात आघाडीवर असणाऱ्या प्रगत देशात बहुतेक दुग्ध उत्पादन कशापासून होते? तर कशापासून होते? गाई, म्हशी, शेळी आणि 1 आणि 2. तर गाई आणि म्हशी. आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 4 गाई आणि म्हशी, म्हणजेच ऑप्शन 4 दोन्हीपासून. दुग्धोत्पादना आघाडीवर असणाऱ्या प्रगत देशात बहुतेक दुग्धोत्पादन हे गाई आणि म्हशी या दोन्हीपासून होते. नेक्स्ट बघा, या गाईस डोंगरपट्टी या नावाने ओळखले जाते. तर कोणत्या गाईस डोंगरपट्टी या नावाने ओळखले जाते? बघा ऑप्शन: गीर, देवणी, काँग्रेस, खिल्लार. तर आपलं राईट आन्सर येणार देवणी. देवणी या गाईस डोंगरपट्टी नावाने सुद्धा ओळखले जाते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पाकिस्तानातील जातीच्या म्हशीस भारतात पंचकल्याणी या नावाने ओळखले जाते. तर बघा, कोणत्या पाकिस्तानातील कोणत्या जातीस भारतात पंचकल्याणी या नावाने ओळखले जाते म्हशीस? तर भदावरी, नीली रावी, मेहसाणा, मुर्रा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 नीली रावी. पाकिस्तानातील जात आहे ही नीली रावी आणि हिला महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण भारतात पंचकल्याणी या नावाने ओळखले जाते. लक्षात ठेवा. नीली रावी या जातीस पंचकल्याणी असे सुद्धा म्हणतात आणि ही जात पाकिस्तानातील आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, नीली रावी या जातची म्हैस मूळची पाकिस्तानमधील कोणत्या जिल्ह्यातील आहे? बघा जिल्हा सुद्धा आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यातील आहे म्हणजे पाकिस्तानातील? तर मोंटगोमेरी, लाहोर, मुलतान, बलूच. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मोंटगोमेरी या जिल्ह्यातील आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जातीच्या म्हशीच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण सर्वात जास्त असते. तर मुर्रा, सुरती, पंढरपुरी, मेहसाणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मुर्रा. ऑप्शन 1 मुर्रा या जातीच्या म्हशीच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण सर्वात जास्त असते. नेक्स्ट बघा, शेळीची कोणती जात दूध व मांसासाठी व मांसाकरता महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रात दूध आणि मांसासाठी प्रसिद्ध असणारी शेळीची जात कोणती आहे? सानेन, सुरती, उस्मानाबादी, जमनापरी. तर आपला राईट आन्सर येणार उस्मानाबादी. नेक्स्ट बघा, ब्लॅक बेंगाल कोणत्या प्राण्याची जात आहे? तर कोणत्या प्राण्याची जात आहे ब्लॅक बेंगाल? बघा, ब्लॅक बेंगॉल ही कोणत्या प्राण्याची जात आहे? बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्लॅक बेंगॉल ही कोणत्या प्राण्याची जात आहे? तर गाय, शेळी, म्हैस, मेंढी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 शेळीची जात आहे ब्लॅक बेंगॉल. नेक्स्ट बघा, सर्वसाधारणपणे शेळी वर्षातून किती वेळा विते? तर 1, 2, 3, 4. तर आपलं राईट आन्सर काय ना? 2 वेळा. नेक्स्ट बघा, जमनापुरी, पच्छिना, संगमनेरी याच्या प्रसिद्ध जाते तर कशाचे? शेळी, म्हैस, मेंढी, गाय. तर आपलं राईट आन्सर काय ना? शेळीच्या जाती आहे जमनापुरी, पच्छिना, संगमनेरी. नेक्स्ट बघा, चे दूध कावीळ, अल्सर, यकृताचे आजार यासाठी उपकारक ठरते. तर गाय, म्हैस, शेळी, उंट. तर आपला राईट आन्सर काय ना? शेळी. कावीळ, अल्सर, यकृत याच्यावर गुणकारी आहे दूध हे शेळीचं. नेक्स्ट बघा, या शेळीमध्ये जुळ्यांचे प्रमाण सर्वात जास्त असते. तर कोणत्या शेळीत असते? जुडे बछडे होण्याचे प्रमाण सर्वात जास्त. जमनापुरी, उस्मानाबादी, सानेन, बार्बरी. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2
उस्मानाबादी. नेक्स्ट बघा, भारतात कोणत्या 2 महिन्यात मेंढीची लोकर काढली जाते? तर फेब्रुवारी व सप्टेंबर, मार्च व ऑक्टोबर, एप्रिल नोव्हेंबर, जानेवारी व ऑगस्ट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2, मार्च व ऑक्टोबर महिन्यात काढली जाते. नेक्स्ट बघा, संकरासाठी मेंढीची जात सर्वात जास्त योग्य आहे? तर कोणत्या मेंढीची जात सर्वात जास्त योग्य आहे? मेंढीची विचारली संकरासाठी. तर मेरिनो, दखनी, नेल्लोर, गड्डी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मेरिनो. नेक्स्ट बघा, गालिच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोकरीच्या उत्पादनाच्या बाबतीत हा देश आघाडीवर आहे? तर कोणता देश आघाडीवर? स्पेन, भारत, डेन्मार्क, नेदरलँड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 भारत. गालिच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोकरीच्या उत्पादनासाठी भारत हा देश आघाडीवर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, विधान विचारले ए आणि बी. तर कोंबडी खाद्यात मळीचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. विधान 2 म्हणजेच आर, मळीचे प्रमाण अधिक असल्यास पक्ष्यांना हगवण होते. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर दिलेलं आहे. तर ए व आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य उत्तर आहे. बघा, हे दोन्ही बरोबर. कोंबडी खाद्यात मळीचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे आणि जास्त झाल्यास पक्ष्यांना हगवण सुद्धा लागते. दोन्ही पण बरोबर आहे. नेक्स्ट बघा, अंडी उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर कितवा क्रमांक लागतो अंडी उत्पादनात भारताचा? पहिला, दुसरा, पाचवा, तिसरा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 पाचवा लागतो. नेक्स्ट बघा, गावरान कोंबड्या वर्षाला अंडी देतात. तर किती अंडी देतात गावरान कोंबड्या वर्षाला? 60 ते 80, 40 ते 50, 80 ते 90, 100 ते 120. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 60 ते 80 अंडी देतात गावरान कोंबड्या वर्षाला. नेक्स्ट बघा, परदेशी कोंबड्यात ही कोंबडीची सर्वात जास्त अंडी देते. कोणती जात देते सर्वात जास्त अंडी? कोंबडीची परदेशी जात. ब्राऊन लेगहॉर्न, व्हाईट लेगहॉर्न, ब्लॅक मिनॉर्क, रोड आयलंड रेड. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 व्हाईट लेगहॉर्न ही परदेशी कोंबड्याची जात सर्वात जास्त अंडी देते, लक्षात ठेवा. संकरित कोंबड्या वर्षाला किती अंडी देतात? तर किती अंडी देतात संकरित कोंबड्या वर्षाला? 120 ते 140, 240 ते 260, 100 ते 120, 150 ते 170. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 240 ते 260 अंडी देतात वर्षाला संकरित कोंबड्या. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या भाजीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळते? वाटाणा, गवार, घेवडा, चवळीच्या शेंगा. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 वाटाणा. नेक्स्ट बघा, बाजारात मालाची रेलचेल टाळण्यासाठी व किंमत मिळविण्यासाठी कांद्याची साठवण मध्ये करतात. तर कशामध्ये करतात? खड्डे, खेळती हवा असणारे गोदाम, 2 मजल्यात कांदे ठेवता येणारी खेळती हवा असणारे गोदाम, शीतगृहे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 2 मजले कांदे ठेवता येणारी खेळती हवा असणारे गोदाम. यात कांदे बाजारात मालाची रेलचेल टाळण्यासाठी व किंमत मिळवण्यासाठी कांद्याची साठवणी केली जाते. नेक्स्ट बघा, कोणते कोरडवाहू फळ आहे की ज्याला साठवण व वाहतुकीत काटकपणा आहे? तर सफरचंद, चिंच, केळी, द्राक्ष. तर आपलं राईट आन्सर काय ना? चिंच. चिंच हे फळ काटक आहे आणि वाहतुकीत चांगल्या पद्धतीने चांगले राहते. नेक्स्ट बघा, उद्यान पिके म्हणजेच फळे हे बाबी मिळवण्याचा प्रमुख स्रोत आहे. कार्बीय पद्धत, प्रथिने, स्निग्ध तेल पदार्थ, जीवनसत्वे. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 जीवनसत्वे. उद्यानविद्या म्हणजेच फळ पिके हे जीवनसत्वे मिळवण्याचे उत्तम स्रोत आहे, लक्षात ठेवा. फळे व भाजीपाला हे संरक्षक अन्न समजले जाते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यापासून प्रामुख्याने मिळतात साखर, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे व जीवनसत्वे. तर आपलं राईट आन्सर येणार खनिजे व जीवनसत्वे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे द्राक्ष पिकाची छाटणी वर्षातून 2 वेळा केली जाते. ते महिने पुढीलपैकी कोणते आहे? तर कोणत्या महिन्यात केली जाते द्राक्ष पिकाची छाटणी? जानेवारी व जून, फेब्रुवारी व ऑगस्ट, एप्रिल व ऑक्टोबर, डिसेंबर व मे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? एप्रिल व ऑक्टोबर. एप्रिल छाटणी आणि ऑक्टोबर छाटणी. आणि कोणत्या छाटणीला कोणती छाटणी म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मला.
आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचं आन्सर आपण नक्की देऊ. बघा, मल्लिका नावाची संकरित जात पुढीलपैकी कोणत्या फळ पिकाची आहे? तर कोणत्या फळ पिकाची आहे मल्लिका ही संकरित जात? पपई, कागदी लिंबू, अननस, आंबा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 आंब्याची जात आहे मल्लिका. नेक्स्ट बघा, बिनबियाची अगदी छोटी कोय असणारी आंब्याची नवीन जात कोणत्या विद्यापीठाने शोधून काढली आहे? तर कोणत्या विद्यापीठाने शोधून काढली आहे? सिंधू ही जात तीच आहे बिनबियाची आणि म्हणजे छोटी बी असते, त्यालाच बिनबियाची जात असे सुद्धा म्हणतात. राहुरी, दापोली, परभणी, अकोला. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 दापोली. लक्षात ठेवा, कोणत्या विद्यापीठाने शोधून काढली? तर दापोली. नेक्स्ट बघा, कोणते पीक वेलवर्गीय भाजीपाला या प्रकारात मोडत नाही? काकडी, दुधी भोपळा, वांगी, तोडली. तर आपलं राईट आन्सर काय ना? वांगी. वांगीला वेल नसते, झाड असते. लक्षात ठेवा, साधे साधे क्वेश्चन पण कन्फ्यूज करतात आणि देतातच. नेक्स्ट बघा, मिरचीची विदर्भातील प्रसिद्ध जात कोणती आहे? तर नगरपंत, ज्वाला, लवंगी, पांढुर्णा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 पांढुर्णा. पांढुर्णा ही मिरचीची विदर्भातील प्रसिद्ध जात आहे. नेक्स्ट बघा, पुना अंजीर ही जात प्रामुख्याने कोणत्या राज्यात लावली जाते? पुना अंजीर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 महाराष्ट्र. पुना अंजीर ही जात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात लावली जाते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, टी अँड डी ही कोणत्या पिकाची जात आहे? तर काजू, नारळ, आंबा, सुपारी. तर नारळाची जात आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर कोणती आहे चुकीची जोडी? बघा, चुकीची जोडी शोधा म्हणते. फळ लागवड, भाजीपाला लागवड, फुलझाड लागवड, शोभिवंत झाडाची लागवड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ही चुकीची जोडी आहे. लक्षात ठेवा, हे बरोबर आहे. फळ लागवड म्हणजे पॉमोलॉजी, फुलझाडे लागवड म्हणजे फ्लोरिकल्चर, शोभिवंत झाडाची लागवड म्हणजे ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चर. लक्षात ठेवा याचे नाव, याच्यावर क्वेश्चन राहतोच. नेक्स्ट बघा, सर्वात जास्त परकीय चलन मिळवून देणारे पीक कोणते आहे? तर काजू, चहा, कपाशी, आंबा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 काजू. सर्वात जास्त परकीय चलन मिळवून देणारे पीक आहे काजू. लक्षात ठेवा. हिवाळ्यात कोणती भाजी घेतात? तर कोणती भाजी घेतात हिवाळ्यात? बटाटे, गाजर, मटार, वरील सर्व. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरील सर्वच भाज्या घेतात हिवाळ्यात. बघा, बटाटे पण घेतात, गाजर, मटार सर्वच घेतात. नेक्स्ट बघा, कोणते फळ उष्णकटिबंधातील नाही? तर कोणते फळ उष्णकटिबंधातील नाही? द्राक्षे, आंबा, पपई, केळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 द्राक्ष. द्राक्षे उष्णकटिबंधातील पीक नाही आहे. पपई, केळी, आंबा हे आहे. समशीतोष्ण कटिबंधात कोणते फळे घेतात? तर बघा, कोणते फळे घेतात समशीतोष्ण कटिबंधात? संत्री, मोसंबी, वरील दोन्ही यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 वरील दोन्ही पण घेतात, संत्री पण घेतात, मोसंबी पण घेतात समशीतोष्ण कटिबंधात. लक्षात ठेवा. नारळासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तर रत्नागिरी, मुंबई, पुणे, रायगड. तर आपलं राईट आन्सर येणार रत्नागिरी. नेक्स्ट बघा, बोरासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तर सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 सोलापूर. बोरासाठी प्रसिद्ध जिल्हा हा सोलापूर आहे. स्ट्रॉबेरीची लागवड कशापासून केली जाते? तर कशापासून केली जाते स्ट्रॉबेरीची लागवड? धावते खोड, बिया, डोळा भरून यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 धावते खोड म्हणजेच रनर. गेंड्याभुंगा कोणत्या फळावर येतो? तर बघा, गेंड्याभुंगा कोणत्या फळावर येतो? आंबा, नारळ, काजू, पपई. तर आपलं राईट आन्सर काय येणार? नारळावर येतो गेंड्याभुंगा आणि सोंड्याभुंगा. गेंड्याभुंगा असे 2 आहेत ते नारळावर येतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, कुरफरी चंद्रमुखी, कुरफरी ज्योती, कुरफरी सिंदुरी, कुरफरी कुंदेन ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहे?
तर फ्लावर, बटाटा, कोबी, कांदा. तर आपलं राईट आन्सर काय ना बटाटा. कुफरी 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 हे सर्व बटाट्याच्या जाती आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, गोल्डन एकर आणि प्राईड ऑफ इंडिया कशाच्या जाती आहे? बटाटा, कोबी, कांदा, फ्लावर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कोबीच्या जाती आहे. नेक्स्ट बघा, अनावश्यक फळांची विरळणी करण्यासाठी वापरतात. तर कोणते संजीवक वापरतात? अनावश्यक फळांची विरळणी करण्यासाठी इथ्रेल, 2,4-D, सायटोकायनिन, NEA. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 इथ्रेल. अनावश्यक फळांची विरळणी करण्यासाठी इथ्रेल हे संजीवक वापरतात. नेक्स्ट बघा, नारळाच्या बाणावली या जातीस कोणत्या नावाने ओळखले जाते? वेस्ट कोस्ट स्टॉल, ऑरेंडॉर्फ, सिंगापुरी TXD, प्रताप. तर आपला राईट आन्सर काय येणार? वेस्ट कोस्ट स्टॉल. नारळाच्या बाणावली या जातीत वेस्ट कोस्ट स्टॉल असे या नावाने ओळखतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, वेंगुर्ला 1 ते 5 कोणत्या कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या जाती आहे? परभणी, राहुरी, दापोली, अकोला. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 दापोली. नेक्स्ट बघा, महाग्रेप ही संस्था कोणत्या फळाच्या निर्यातीसाठी कार्य करते? तर कोणत्या फळाच्या निर्यातीसाठी कार्य करते महाग्रेप ही संस्था? आंबा, द्राक्षे, डाळिंब, काजू. तर आपलं राईट आन्सर आहे द्राक्ष. बघा लक्षात ठेवा, महाग्रेप ही द्राक्षाची आहे. ग्रेप्स म्हणजे द्राक्ष, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात कांद्याची प्रसिद्ध जात कोणती आहे? तर N242, N553, पुसा सफेद यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 N53 ही महाराष्ट्रात कांद्याची प्रसिद्ध जात आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा पॉईंट आहे. बेला दिवाणी कशाची जात आहे? तर कशाची जात आहे बेला दिवाणी? पपई, चिकू, आंबा, केळी. तर आपलं राईट आन्सर येणार चिकू. बेला दिवाणी ही चिकूची जात आहे, लक्षात ठेवा. बेला दिवाणी चिकू. शुगर बेबी कशाची जात आहे? तर आंबा, काकडी, भेंडी, कलिंगड. तर आपलं राईट आन्सर काय येणार कलिंगड. नेक्स्ट बघा, कारल्याची कोणती प्रसिद्ध जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली? कारल्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली जात विचारली. हिमांगी, हिरकणी, हिमानी, वैशाली. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 हिमानी. हिमानी ही कारल्याची जात आहे. हिमांगी ही काकडीची जात आहे. हिमांगी काकडीची आहे, हिमानी ही कारल्याची आहे, लक्षात ठेवा. डॉक्टर चिमा यांनी गणेश खिंड पुणे येथे कोणत्या फळाचे संशोधन केले आहे? तर कोणत्या फळाचे संशोधन केले आहे डॉक्टर चिमा यांनी? अनाबेशाही द्राक्ष, केशर, आंबा, गणेश डाळिंब यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार गणेश डाळिंब. डॉक्टर चिमा यांनी गणेश डाळिंब, गणेश खिंड पुणे येथे फळांचे संशोधन केले आहे. डाळिंबाची जात कोणती आहे? तर गणेश, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आंबा या फळाच्या उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर कितव्या क्रमांकावर आहे आंबा या फळाच्या उत्पादनात भारत? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 पहिल्या. आंबा फळाच्या उत्पादनात भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, कांदा उत्पादनात पहिला देश चीन आहे, तर दुसऱ्या देशाचे नाव काय? तर कोणताही दुसरा देश? भारत, स्वित्झर्लंड, अमेरिका यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार भारत हा आपला दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे, लक्षात ठेवा. कांदा उत्पादनात पहिला चीन. नेक्स्ट बघा, या पिकाची लागवड कंदापासून करतात, तर कोणत्या पिकाची लागवड कंदापासून करतात? द्राक्षे, स्ट्रॉबेरी, मोसंबी, केळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार केळी. कंदापासून लागवड ही केली जाते. नेक्स्ट बघा, प्रताप ही नारळाची जात या विद्यापीठाने निर्माण केली आहे, तर कोणत्या विद्यापीठाने? महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे प्रताप ही नारळाची जात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारतातून सर्वाधिक निर्यात या फळाची केली जाते, तर कोणत्या फळाची केली जाते? सर्वाधिक निर्यात भारतातून केळी, आंबा, द्राक्षे, डाळिंब
तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 आंबा. आंब्याची निर्याती केली जाते भारतातून सर्वात जास्त. नेक्स्ट बघा द्राक्षाची खरड छाटणी कोणत्या महिन्यात केली जाते? ऑक्टोबर, एप्रिल, ऑगस्ट, जानेवारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 एप्रिल महिन्यात केली जाते द्राक्षाची खरड छाटणी. लक्षात ठेवा. रूट नॉट निमॅटोडचे नियंत्रण करण्यासाठी शेतामध्येची लागवड करावी. तर कशाची लागवड करावी? रूट नॉट निमॅटोडचे नियंत्रण करण्यासाठी. तर कशाची लागवड करावी? वांगी, टोमॅटो, झेंडू, मिरची. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 झेंडूची लागवड करावी रूट नॉट निमॅटोडचे नियंत्रण करण्यासाठी. नेक्स्ट बघा फळे पिकविण्यासाठी हे संजीवक वापरतात. तर कोणते संजीवक वापरतात फळे पिकविण्यासाठी? इथिलीन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, NAA. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 इथिलीन. नेक्स्ट बघ कांद्यामध्ये तिखटपणा मुळे येतो. तर कशामुळे येतो कांद्यामध्ये तिखटपणा? ॲलिल प्रोपिल डायसल्फाइड, अलिल प्रॉपिल सल्फाइड, गॉसिपॉल, हायड्रोजन डायसल्फाइड. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 ॲलिल प्रॉपिल डायसल्फाइडमुळे कांद्याला तिखटपणा येतो. लक्षात ठेवा. क्वेश्चन येतात. नेक्स्ट बघा म्हणजेच फळांच्या सालीच्या तुकड्यासहित असलेली जेली होय. तर कोणती आहे? फळाच्या सालीसह तुकड्यासहित असलेली जेली. स्कॅश, कॅन्डी, मुरब्बा, मार्मालेड. तर आपला राईट आन्सर काय येणार मार्मालेड. म्हणजेच फळांच्या सालीच्या तुकड्यासहित असलेली जेली होय म्हणजेच मार्मालेड. नेक्स्ट बघा 1 किलो द्राक्षापासून ग्रॅम बेदाणे तयार होतात. तर 1 किलो द्राक्षापासून किती किलोग्रॅम बेदाणे तयार होतात? 100 ते 200, 200 ते 300, 300 ते 400, 400 ते 500. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 200 ते 300 ग्रॅम बेदाणे तयार होतात 1 किलो द्राक्षापासून. नेक्स्ट बघा पपईच्या बागेत किती टक्के नर झाडे आवश्यक आहे? तर पपईच्या बागेत किती टक्के नर झाडे आवश्यक आहे? 5, 10, 15, 20. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 10%. पपईच्या बागेत 10% टक्के नर झाडे 10% म्हणजे 10% नर झाडे असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा खट्टा बहार व मिठा बहार कोणत्या फळपिकामध्ये असतो? तर कोणत्या फळपिकात असतो खट्टा बहार मिठा बहार? द्राक्षे, मोसंबी, अंजीर, पेरू. तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 अंजिरात असतो खट्टा बहार आणि मिठा बहार. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या फळझाडाची वृद्धी बियांपासून रोपे तयार करून करतात? तर अंजीर, पपई, पेरू, डाळिंब. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 पपई. नेक्स्ट बघा थॉम्सन सीडलेस या द्राक्षाच्या जातीमध्ये साखरेचे प्रमाण किती असते? तर किती असते? 20 ते 12%, 12 ते 18%, 20 ते 22%, 24 ते 25%. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 12 ते 18% असते थॉम्सन सीडलेस या द्राक्षाच्या जातीमध्ये साखरेचे प्रमाण. नेक्स्ट बघा कोरडवाहू फळझाडे अगदी हलक्या जमिनीतही येऊ शकतात. कारण काय कारण? कोणत्या कारणाने कोरडवाहू फळझाड अगदी हलक्या जमिनीत येऊ शकतात? बघा ऑप्शन या झाडाची सोटमुळे जमिनीत खोल जाऊन पाणी शोषून घेते. या झाडांना पाण्याची फारशी गरज नसते. या झाडांच्या पानांच्या रचनेमुळे बाष्पीभवन कमी होते. वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 या झाडांची सोटमुळे जमिनीत खोल जाऊन पाणी शोषून घेतात. त्यामुळे कोरडवाहू फळझाडे अगदी हलक्या जमिनीत सुद्धा येऊ शकतात. लक्षात ठेवा. महत्त्वाचं कारण आहे. नेक्स्ट बघा महाराष्ट्र शासनाच्या फलोद्यान विकास योजनेत वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी फळबाग क्षेत्राची कमाल मर्यादा किती आहे? तर बघा महाराष्ट्र शासनाच्या फलोद्यान विकास योजनेत वैयक्तिक शेतकऱ्यासाठी फळबाग क्षेत्राची कमाल मर्यादा विचारले तर किती आहे? अर्धा हेक्टर, 1 हेक्टर, 2 हेक्टर, 4 हेक्टर. तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 हेक्टर आहे वैयक्तिक मर्यादा. नेक्स्ट बघा आंब्याची रसासाठी प्रसिद्ध असलेली जात कोणती आहे? तर रत्ना, पायरी, केशर, तोतापुरी. तर आपला राईट आन्सर काय येणार पायरी. आणि केशर पण येते.
तर बघा पायरी दिलं यात, आंब्याची रसासाठी प्रसिद्ध असलेली जात ही पायरी आहे. नेक्स्ट बघा, कोकणातून कोणत्या फळाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते? तर सुपारी व आंबा, आंबा व केळी, आंबा व काजू, केळी व सुपारी. तर आपला राईट आन्सर काय येणार? आंबा व काजू. चला तर हे लेक्चर इथेच थांबूया आपण. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून, आणि बेल आयकॉन ऑलला क्लिक करा. तुम्हाला जेव्हा केव्हा पण मी जे काही लेक्चर टाकेल ते तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि एक्झाम जवळ आहे त्याच्यामुळे अभ्यास करा, अभ्यासाला लागा नसेल लागले तरी. आणि भरपूर सारे लेक्चर प्लेलिस्टला अवेलेबल आहे. कृषीचे पूर्ण तांत्रिक 2 प्लेलिस्ट आहे आणि बाकीचे पण लेक्चर मराठी चालू घडामोडी हे लेक्चर सिरीज आपण आता चालू करणार आहोत, त्याच्यामुळे ते पण नक्की बघा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.